हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सर्वांना। आता वाजलेत मैत्रिणींनो 11 वाजले आणि माझी देवपूजा झाली मैत्रिणींनो 9 वाजता। आणि स्वयंपाक अर्धा झालाय मैत्रिणींनो। पीठ मळून घेतलंय इकडं केली भेंडीची भाजी छानपैकी। टमाटर टाकून केली मैत्रिणींनो भेंडी। चांगली हे करून घ्यायची, परतून घ्यायची। भेंडी चांगली शिजली ना तरच त्याला चव लागते, नाही तर ते करकर करकर म्हणजे आणि ह्या दिवसात आधीच भेंडी ही असं काही खाऊ वाटत नाही। त्याच्यामुळे जरा तिखट उचलून टाकलंय मी। तिखट उचलून टाकलं ना आणि थोडा लसूण चिचून टाकायचा मैत्रिणी, जरा जास्त लसूण टाकायचा। इतकी भारी होती ना, तुम्हाला टाकणार होते मैत्रिणी पण माझ्या लक्षातलं कसं गेलं की आज आमची भांडवली नाही, त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला माझ्या कामाचा। मला कसं आंघोळ केल्याशिवाय घरात वावरायला नको वाटते आणि आंघोळ करून भांडे पुन्हा देवपूजा म्हणून नको वाटते। त्याच्यामुळे मी आधी भांडे सगळे घासले मैत्रिणी। आमच्यात एवढे भांडे पडतात काय सांगा, म्हणून घासले। धुणं आता भिजविले, 2 बकेटा धुणं आहे आता। म्हणलं चांगलं भिजू द्यावं, निघल तरी म्हणलं धुईचं आता थोड्या वेळाने। धुणं लय बकळ मैत्रिणी आज माझ्या मागं। लेकराचे कपडे इथं, माझे कपडे इथं। माझे नाही म्हणत 3 गाऊन कशी बी असते मैत्रिणी, दिवसाची एका दिवसाची टावेल असते 2 दिवसाला। माझा टावेल आणि खूप दिवस झाले मी पोराची टावेल धुतले नाही, तर ह्या 8 दिवसात तर नाहीच काढले। त्यामुळं टावेल काढलीत आता धुवायला, भिजविले नाही भिजले की लगेच निघते। एक घासाटा घातला की इकडं वरण टाकायला मी फोडणी, लसूण टमाटर कोथिंबीर। वरण मैत्रिणी चांगलं शिजवून घ्यायचं, मीठ आणि हळद टाकून छान हटून घ्यायचे। इतकं मस्त झालंय ना आजचं वरण, मऊ झालंय एकदम। आता 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 रामकृष्ण हरी हरी। मी मैत्रिणीनं टाकले टमाटर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसण। आता याच्यात चटणी टाकायची थोडी, कितने दिनों के बाद गली में अचानक निकला, गली में अचानक। मैत्रिणी माझ्या तोंडात एखादं गाणं आलं ना मी कंट्रोलच करू शकत नाही म्हणल्याशिवाय, सवयच लागली मला पहिल्यापासून। टमाटर चांगलं
लगदा करायचं ह्याच्यात तेलात, तिखट टाकून कढीपत्ता वरून घ्यायचं टाकून. वाव, काय मस्त कलर आलाय वरणाला. जिरे आणि ह्याची फोडणी घेतली मोहरीची. जस्ट लाईक अ वाव, मस्त झाले. बघा तुम्ही पण छानपैकी. मी लहानपणी मैत्रिणी असं गरम गरम वरण भात आईपाशी बसायचं जवळ. आईला आई म्हणायची ताट द्यायचं, मस्त गरम गरम डबा कुकर काढलेला असायचं, घ्यायचं द्यायचं ताट, टाकायची मध्ये त्याच्यावर वरण टाकायचं, कढीपत्ता आणून द्यायचं आईला नाद लावून, आणि मग ते खायचं बसून. एक एक आठवणी माझ्या खूप एक मैत्रिणी माझ्या आईसोबतच्या. आणि मला लहानपणापासून मैत्रिणी मलई लई आवडायची. दुधावरली मलई, सगळी मलई मला देत होती आई. दुधावरली चपाती, गरम गरम चपाती आणि मलईचं दूध मला. आपलं पोटातलं ओळखणारी फक्त आईच असते. आणि दुसरी असते ती मैत्रीण कशी का असना, पण मैत्रीणच असते. आईच्या नंतर मैत्रीण. बाकीचे नाते सगळे खोटे येतं. चला मैत्रिणी, मला आणखीन धुणं बडवायचे. करून घेते भात लावून आणि पोळ्या टाकते सपसप कुकर, नंतर ठेवते आता. कारण ऊन लई होईल, नुसती अंगाची आगाग होईल माझ्या किचन मध्ये. लईच धगत आहे. इकडून एक कूलर लावलं तर पण गॅस विजत आहे इकडून. मला पुसल्याशिवाय एक करमत नाही. काही बी पुसा. आज डबे काढायचे होते मला, नको बाई म्हणलं. मला त्या दिवशीच मैत्रिणीनं सलाईन लावून आणले. मला मग यांची बेजारी होती लेकरायची. मैत्रिणी, वरणाला कलर किती छान आलाय बघा. मला आवडते तिखट. हे काय म्हणते, कढीपत्ता, टमाटर, कोथिंबीर आणि भरपूर सारा लसूण. ह्याच्यात थोडी चिंच असा, मग तर काही बघायचं कामच नाही. बस चला मैत्रिणी, पेटते म्हणले. आता मस्त पोळ्या करते, टाकते सपसप आता मोठे. इतका तवा चक्क घासलाय मैत्रिणीने सकाळी, लय वेळ घासलाय बघा. इथं सगळं हे इथपर्यंत ना, हे झाड आहे का इथपर्यंत आलतं. हे इतकं काळं निघालं ना ह्याच्यामध्ये.
काळ भांगार झाला तवा. आता हे साईडचं राहिले हे चाकून खरडायचं, थोडं थोडं करून काढायचे. लई घट्ट झालं हे नुसतं, भरपूर निघालाय तरी आज. काल तर लई होता बाई, इथपर्यंत होते हे असले. हे काय नाही, हे किटन बसलंय सगळं ह्याच्यावर. हे जळ असं खरडिलं ना कशाने निघते. कढया पण मैत्रिणी इतक्या घासल्या ना मी, एक एक कढईनं 10-10 मिनिट घासली मी आज. काम बी असं करावं मैत्रिणी की त्याच्यामध्ये आपलं मन लागावं, मन लावून काम करावं मैत्रिणी. केलं कामानं इकडलं तिकडलं इकडं करायचं, असं फेकायचं करायचं, त्याला काहीच अर्थ नाही तसलं काम करण्याला. मला तसलं काम येतच नाही बघा. कुठं जायचं असल्या आणि इळूवर मी कधी कधी तर दिवस काम करते, पण ते स्वच्छच पाहिजे मला. असं एकच काम करा मैत्रिणी, पण चांगलं करा. लई चिकट झालं की चिकट चिटकायले नुसतं ते ह्याला ताटाला.
चला मैत्रिणींनो, मग मी घेते पोळ्या टाकून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.